सीकेएम विल्कोस दोन्ही संघ सज्ज राहायचे. पहिल्या इनिंग नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. श्री गणेश बुधावली आणि सीकेएम विल्कोस या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर संकेत गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल इथे. चला मॅचला सुरुवात करायची. खूप उशीर होतोय आपल्याला. आज जे 12 संघ आहेत त्यांच्या 12 संघ आहेत त्यांच्या मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. खूप दिवसानंतर गांगुली इन ऍक्शन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गांगुली इन ऍक्शन खूप दिवसानंतर पाहायला मिळतोय. कमबॅक झालाय. इंजरीने त्रस्त होता. जसप्रीत बुमरापेक्षाही जास्त इंजरीने त्रस्त असणारा खेळाडू वाडा तालुक्यात जर कोण असेल तर तो गांगुली. त्या दुखापतीतनं बाहेर आलाय. गोलंदाजीनं सज्ज करतोय पहिला बॉल. इथे मात्र हा फळ खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय क्षेत्ररक्षक. जोपर्यंत येईल एक रन कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे धाफलकावर कंप्लीट केल्यात. सुरुवात झाली या डावाची. पहिल्या 2 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. मॅच नंबर 1 प्रगतीपथावर आपलं मॅच नंबर 2 1 चा रिझल्ट लागला, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर टीम उमर 11 वडवली कॅम्प हा संघ पुढच्या फेरीमध्ये जातोय. खूप चांगला खेळ दाखवला सर्वच खेळाडूंनी, विशेषतः मोहाफिज जो मैदानामध्ये उभा राहिला आणि शेवटपर्यंत लढून ती मॅच त्यानं आपल्या टीमला जिंकून दिली. पुढचा बॉल इथे समोरच्या बाजूने टॅप केले. बॉलला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाफलकावर जोडली जाईल. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते ती 3 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ त्यानंतर धावसंख्या 3 आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतोय. झेल सुटलाय. थोडासा कठीण असतो रेनी सीझन मध्ये रनिंग कॅच करणं, कारण हा बॉल हातातनं खूप लवकर निसटतो, कारण ग्रीप नसते त्याला आणि त्यामुळे झेल पकडणं कठीण असतं. इथे जर आपण पाहिलं तर तो रनिंग कॅच निसटलाय. रन मिळाली. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 4 वर. 3 चेंडूचा खेळ त्यानंतर 4 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. इथे चांगला बॉल. आणखी एक फुलर लेनचा चेंडू तो पाहायला मिळतोय. रबर बॉल क्रिकेटमध्ये वाचण्याचं हे सर्वोत्तम अस्त्र आहे. फुलर लेन किंवा मग बॅटच्या अगदीच रेंज पासून दूर ठेवा. टप्पा हा या रबर बॉल क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे. तुमच्याकडे किती पेस आहे ते इथे पाहिलं जात नाही, कारण इथे नुसता सोडला ना जरी बॉल ओला असल्यानंतर तरी तो फलंदाजापर्यंत गेल्यानंतर त्याचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे तुम्ही कुठल्या टप्प्यावर रबर बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजी करता ते निश्चित पाहिलं जातं. डाव्या राहिला अतिरिक्त बाहेर 1+1 एकंदर 2 धावा मिळतील. या 2च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धाफलकावर आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सिकंदर पटेल स्टेडियम जिथे ही स्पर्धा सुरू आहे. यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. खाली राहिले प्रत्येक बॉल आणि यावेळेचा बॉल त्याला हेरणं फलंदाजाला कठीण झालं. यष्ट्यांचा वेध घेतला आणि माघारी परतवलं. फर्स्ट विकेट डाऊन हिअर. पहिला झटका लागलाय फलंदाज बाद.
एक चांगला बॉल. पुढे एकदा स्वागत केलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर सलमान आलाय. ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीच दाफलकावर एक विकेटच्या पतनानं. तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम परशुराम गुंज 8 ही आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या वाडा तालुक्यातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे गुंज. प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शानं पावनभूमी गुंज, जिथे हे सर्व राहतात आणि त्यांचाच हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागल्यानंतर बॉल विकेटच्या मागे गेला. एक सिंगल तिथे डिक्लेअरच्या स्वरूपाने मिळेल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 9 या आकड्यावर. नयन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. 40+ ची जी स्पर्धा या मैदानावर रेनी सीझनची झाली होती गत वर्षी, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बॅट अँड बॉल मध्ये जे कनेक्शन आहे ते तेवढंच प्रॉपर नव्हतं. जागेवरच हवेमध्ये राहिला आणि त्यानंतर विकेटच्या मागे हा चेंडू गेला. निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. सागर गावळे तो आहे विकेट किपर च्या रोल मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. नयन चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सातत्यपूर्ण निर्धाव चेंडू ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे निर्धाव बॉल गुंजकरांना अडचणीमध्ये आणणारे आहेत. 50च्या जवळपास तुम्हाला रबर बॉल क्रिकेटमध्ये 4 ओव्हर मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पोहोचावं लागतं. ती फायटिंग टोटल असते, त्यापेक्षा जास्त ती योग्य टोटल संबोधली जाते. 60 ही रबर बॉल क्रिकेट मधली 4 ओव्हरची एक चांगली टोटल आहे. बॅटची आउटसाइड एज आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1 रन तिथे डिक्लेअरच्या स्वरूपानं जाणूनबुजून छेडखानी केली होती. बाहेरच्या बाजूने जातोय, मात्र बॅटचं फेस ते ओपन करत असताना तिथे बॉलचा स्पर्श केला. 1 रन मिळवली आणि एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 10 वर 4 चेंडूचा खेळ. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सलमान त्याच्या पारीचा अंत झाला. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका लागलाय परशुराम गुंजला. फलंदाज बाद. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती. वाईट +1 बाईज नाही. ओके, वाईट बरोबरच धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल आहे. रन्स येत नाहीयेत. रन्स येणं ते महत्वाचं आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होतंय. आणखी एक गडी तो तंबूच्या आसराला येतोय. गुंज आता मात्र अडचणीमध्ये आलाय. 2 ओव्हरचा खेळ, त्यानंतर 11 धावा दाफलकावर असताना विकेट येत आहेत. सैराज येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. सैराज खतीब
पहिलाच बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे, कॅच कॅरी झालाय, विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल बॅटरला, विकेटचं बटन, खेळाडू बाद. पुढचा बॉल कमी गतीने टाकला होता, ओळखणं कठीण झालं, मात्र तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चाललाय, जोपर्यंत फील्ड केली. 2 रन तिथे कंप्लीट झाले, तिसऱ्या धावे करता येत आहेत आणि इथे तिसरी ही धाव कंप्लीट झाली. 3 रन तिथे कंप्लीट झाले. या 3च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 3 या आकड्यानं वाढते आणि पुढे सरकून ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 14 या आकड्यावर. एक रन जिथे महत्वाचा आहे आणि यावेळेस 3 रन्स पळून गेल्यात. मोठे फटके पूर्णपणे लुप्त पावलेत. आतापर्यंत एकही तगडा प्रहार तो आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये टीम परशुराम गुंज कडनं. सैराज खतीब आपल्या षटकातील पुढचा बॉल खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय, मात्र विकेट किपरलाही बीट करतोय, त्यामुळे 1 रन डिक्लेरेशनची बोल्ड झालाय फलंदाज. तिथे स्टंपला चुंबन घेऊन बॉल विकेटच्या मागे गेलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतवलंय, फलंदाज बाद. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे, बिटवीन द गॅप खेळलाय, षटकार आलाय, पहिला षटकार या डावाचा. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 20. शेवटचा बॉल अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. एक धाव तिथे धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने धावफलकावर 21 धावा, 21 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एकंदर 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. या 3 ओव्हर नंतर 21 रन धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचं अंतिम षटक ते प्रगतीपथावर येते. लढण्याकरता या षटकामध्ये किमान 3 षटकार ते खेचण्याचा प्रयत्न करावा लागेल. दिनेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. या ओव्हर मध्ये मोठे फटके ते अत्यावश्यक आहेत आणि ते खेळले जातील का ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचं आहे. दिनेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल वेगवान चेंडू, मात्र कुठलीही रन त्यावर नाहीये. निर्धाव बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. नारे संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. समोर गुंज हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस फटका तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न आहे का तर तिथे 2 रन
त्या कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावा सुरक्षिततेनं पूर्ण केल्या गेल्यात. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते एकंदर 23 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या ओव्हर मधला आणि 4 बॉल मधले 2 बॉल किमान तुम्हाला सीमारेषेच्या दिशेनं भिरकावावे लागतील जर या मॅच मध्ये तुम्हाला सन्मानजनक टोटल ती उभी करायची आहे. चांगला बॉल खोलो टप्प्याचा तिथे अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता प्रयत्न आणि गांगुलीची चपळाई बघा. अजूनही तीच चपळाई आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे एक रनआउटची विकेट येते. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल खेळाडू बाद. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वर गोलंदाज. त्यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न केला मात्र 2 रन त्या रोखता आल्या नाही. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून धावसंख्या जाऊन पुसते येते एकंदर 26 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 26 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडू अजूनही या धावामधले शिल्लक आहेत. पुढचा बॉल दिनेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरनं सज्ज होतोय. हाही बॉल बॅट मधनं मिस झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. अडचणी त्या संपायचं काय नाव घेत नाहीयेत. सातत्यपूर्ण डॉट बॉल किंवा विकेट्स हेच चित्र या संपूर्ण डावामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बॅटची कडा विकेट किपरचा सहारा. आणखी एक सफलता. 26 धावसंख्येवर हा डाव आटोपलाय. 27 धावसंख्येची गरज.
विकेटच्या माध्यमातून सध्या परशुराम गुंज कडनं सुरू झालाय. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर नयनच्या विरोधामध्ये. बॉल विकेट किपर जादामध्ये. बॉलर पण चिन्मय आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा चिन्मयच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतं. योग्य टप्प्यावर योग्य टप्प्यावर चेंडू डिलिव्हर करत असताना तो विकेटच्या मागे नेलाय. यावेळेस मात्र नयनच्या बॅटमधनं हा बॉल चाललाय सीमा पार. थोडासाही तुमचा टप्पा चुकला तर मग तुम्हाला सीमारेषाच पाहावी लागेल. आणि इथे थोडस पुढे खेळलं, ओव्हरपिच झाला आणि त्याला भिरकावलं लोकांच्या डोक्यावरनं. समोर चेंडू रिटर्न करायचे आहेत. जे मैदानाच्या बाहेर चेंडू येत आहेत तिथे जे प्रेक्षक आहेत किंवा कोणी वाटसरू असतील त्यांना विनंती करतोय की ते चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा. या षटकारानं धावसंख्या 0 6 एक एक मोठा फटका तो गुंजकरांकरता अडचण निर्माण करू शकतो. एक षटकार आलाय पहिल्याच ओव्हर मध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय आणि त्याबरोबर चौकार ही आलाय. म्हणजे इथे म्हणावं लागेल मौका भी दिया और चौका भी दिया. इथे संधी फलंदाजीची देत असताना एक चौकार सुद्धा दिला गेलाय आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 10. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. ऑफस्टॉपमधून पुन्हा एकदा एक चांगला प्रहार. बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेनं आणि इथे विकेट येते. रनआउटच्या माध्यमातून माघारी बदलावं लागेल. विकेटचं बदल खेळाडू बाद. एक रन 11 धावा या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू आहे या डावा या ओव्हर मधला. समर हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. तिथे एक रन कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न. 3 रन तिथे कंप्लीट झाल्यात आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 14 या आकड्यावर विजयाकरता जर आपण पाहिलं तर येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 18 आणि त्यामध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 13. अठरा चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर येते. मनीष गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 1 रन वाईट +1 बाईट्स. 18 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. यावेळेस मात्र बॉल वरचा प्रहार तो चांगला आहे. मात्र तिथे फक्त 2 धावा या डिक्लेअरच्या मिळतील. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 18 आकड्यावर. 9 धावसंख्येची गरज आहे. मॅचला अगदीच सोपं केलंय. थोडीशी खराब गोलंदाजी, त्याआधी खराब फलंदाजी, काहीच चांगलं राहिलं नाही गुंजकरांकरता या मॅच मध्ये. एक रन तिथे धावफलकावर जोडली जाईल.
स्ट्राईक इच्छेनुसार कुठलाही खेळाडू स्ट्रायकर एंडकडे खेळू शकतो. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 19. श्री गणेश बुधावली आणि विल्कोस दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय. 2 धावा तिथे एक धावे की 2 धावे आहेत. एक धावे एक. हा मागे एकच आहे. तिथे तुम्ही नाक्यावर पण बॉल मारला तरी एकच. एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना 4 चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावसंख्याची गरज आहे. मॅच मधला जोश आणि उत्साह पूर्णपणे कमी झालाय. कारण इथे खूप सारे बॉल शिल्लक आहेत. 14 बॉल 14 बॉल आहेत आणि त्यामध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. चांगला फटका इथे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक घेतोय मात्र त्याला तिथे बॉलला स्टॉप केलाय. 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. येणारे 13 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. विल्कोस संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फटका यावेळेस तिथे चांगल्या पद्धतीने खेळला गेला आणि बॉल दोन धाव आहेत. 2 2 धावा आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 4 धावसंख्येची गरज आहे. जी औपचारिकता आहे ती इथे पूर्ण केली जाते. या मॅच मधला जोश आणि उत्साह तो संपलाय. कारण बिलकुल एकतर्फी झाली ही मॅच. समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये फटका तर फसलाय मात्र क्षेत्ररक्षकांना आयुष्यमान भव म्हटलं आणि त्याबरोबरच मॅच संपली. मॅच जिंकली ती टीम युवी स्पोर्ट्स नारे ना. युवी स्पोर्ट्स नारे या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे नयन, ज्यानं 2 विकेट्स घेतल्या आणि फलंदाजी करताना 10 धावा बनवल्या. तो नयन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला मॅन ऑफ द मॅच ची जी जर्सी आहे ती इथे आपण वितरित करतोय. निखिल बागुल यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आपण इथे वितरित करतोय. सावली क्रिएशन ज्यांनी ही जर्सी आपल्याला उपलब्ध करून दिली आणि ती जर्सी इथे आपण पारितोषिक म्हणून वितरित करतोय. चला विल्कोस संघ क्षेत्ररक्षण लावायचंय.